उपकार मानूया की प्रभूने ही सुंदरशी सायंकाळ आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे आणि त्याच्या वचनातून तो दर गुरुवारी आम्हा प्रत्येकाशी बोलत असतो. दत्तक पुत्र मालिका आपण सुरू केलेली आहे आणि सिद्धांताचा तत्वाचा जो भाग आहे तो आपण बघितलेला आहे प्रियांनो. आणि आता 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 आपण प्रॅक्टिकल जे विषय आहेत, व्यवहारिक जे विषय आहेत त्याकडे आपण वळलेलो आहोत आणि आतापर्यंत काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याबद्दल आपण प्रभूच्या थोर नावाला धन्यवाद देऊया. अतिशय सुंदर गीत बंधू स्वप्नील यांनी सादर केलं आणि गीतं जी असतात ती नेहमी अंतःकरणाची तयारी करून घेतात असं मी सांगत असतो आणि खरोखर खूप उत्तम रीतीने प्रभू कार्य करत आहे. त्याबद्दल मनापासून देवाचे उपकार आणि आपण प्रभूचं गौरव करूया. बंधू विल्सन पाटोळे आपल्यामध्ये आहेत वचन वाचण्यासाठी. त्यांच्याबद्दल देखील आपण प्रभूची स्तुती करूया, प्रभूचं गौरव करूया आणि एका वचनाने आपण प्रभूच्या या आजच्या अध्ययनाची सुरुवात करणार आहोत. ते वचन आहे रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 15वे वचन. तर आपल्यासाठी आपले प्रिय बंधू विल्सन पाटोळे हे वचन वाचणार आहेत आणि आपण मग या विषयाला सुरुवात करणार आहोत. ब्रदर कृपा करून रोमकरास पत्र 8वा अध्याय 15वे वचन वाचा. आणि आपण जे तुम्ही घरी आहात, माझी विनंती आहे माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. थँक्यू ब्रदर. जे तुम्ही घरी बसून हे ऑनलाईन मीटिंग जॉईन केलेली आहे, तुम्ही देखील वचनातून पाहू शकता ब्रदर जे वचन वाचत आहे ते तसंच आहे की नाही, म्हणजे तुम्हाला देखील त्या वचनाची खात्री करून घेता येईल. या ठिकाणी पौल एक महत्वाची गोष्ट सांगतो. तो असं म्हणत आहे की कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा आणि बाप्पा अशी हाक मारली असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. जसं ब्रदरने सांगितलं की आजचा विषय आहे सिंहासनाचा प्रश्न. आणि प्रश्न जेव्हा सिंहासनाचा येतो तेव्हा त्याच्या अनुषंगाने दुसरा देखील येतो आणि तो प्रश्न असा आहे की तुमच्या जीवनामध्ये कोण राज्य करत आहे, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये, दुसऱ्या शब्दांमध्ये असं म्हणता येईल की तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर नेमकं कोण बसलेलं आहे. प्रियानो, ही जी गोष्ट आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला द्यायचंय, प्रभूला द्यायचंय प्रियानो. आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल, माझी खात्री आहे की हा संदेश जेव्हा समाप्त होईल तेव्हा ते उत्तर तुमच्याकडे असेल. जर तुम्ही प्रामाणिक नसाल आणि जर तुम्हाला प्रभूला तुमच्या जीवनाच्या, तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर बसवायचं नसेल, तर मग त्या अपूर्ण अवस्थेमध्येच आणि त्या प्रश्नांकित जीवनामध्येच पुन्हा तुम्हाला प्रवेश करावा लागणार. तर आज हा प्रश्न एकतर तुम्ही सोडवू शकता किंवा हा प्रश्न तसाच अनुत्तरित ठेवून तुम्ही तुमचं जीवन पुढे चालू ठेवू शकता. कारण शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मी फक्त देवाचं वचन तुमच्या पुढे मांडणारा आहे, सांगणारा आहे आणि तुमच्या जीवनावर माझा काही अधिकार नाहीये. तुमच्या जीवनावर प्रभूने तुम्हाला अधिकार दिलेला आहे आणि प्रभूसाठी तुमच्या हृदयाचं दार उघडायचं की नाही, त्या सिंहासनावर प्रभूला बसवायचं की नाही, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे प्रियांनो. एक घटना मला या अनुषंगाने आठवते आणि ती घटना मी सांगून या आजचा जो संदेश आहे त्याची सुरुवात करणार आहे. मला माहिती नाही आपल्यामध्ये किती लोक आहेत त्यांना इतिहास हा विषय आवडतो. मला इतिहास हा विषय खूप आवडतो, त्यातल्या घटना खूप आवडतात आणि बऱ्याचशा घटना ज्या आहेत त्या, माझी एक सवय होती की मी त्या घटनांच्या मालिका ज्या असायच्या त्या लहान असताना त्या लिहून ठेवायचो आणि गोष्टी ज्या असायच्या त्या देखील मी लिहून ठेवायचो. तर ही जुन्या काळातली गोष्ट आहे, 1936च्या आसपासची ही गोष्ट आहे. एडवर्ड एट म्हणजे एडवर्ड आठवा, ओके, एडवर्ड आठवा हा ब्रिटनचा राजा झाला एका टप्प्यावर 1936च्या दरम्यान. आणि त्याला एक स्त्री त्याला आवडली, वॅलिस सिम्पसन असं तिचं नाव. आणि मग त्या दोघांचं सूत जमलं आणि मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. पण त्या काळातली जी घटनात्मक परिस्थिती होती आणि धार्मिक परिस्थिती होती त्यामुळे या विवाहामध्ये खूप अडसर यायला निर्माण झाले आणि तो काय इतका सुरळीतपणे किंवा सुलभ रीतीने त्यांचा विवाह
होऊ शकणारा नव्हता. आणि मग शेवटी हा जो एडवर्ड आठवा आहे, आठवा एडवर्ड, तर त्याला त्याच्या राजगादीचा त्याग करावा लागला आणि ती सोडून द्यावी लागली. त्याला सिंहासनावरून, त्या राजगादीवरून पाय उतार व्हावं लागलं आणि तो पाय उतार झाला. आता कल्पना करा, हा राजा निघून गेलाय. सिंहासनावर आता राजा नाहीये आणि मोठं सिंहासन आहे ते, ब्रिटन सारख्या देशाचं सिंहासन, आणि सुंदर सिंहासन आहे. तिथे मुकुट आहे, राजदंड आहे, पण राजाच नाहीये. विचार करा, लोक येतात, नतमस्तक होतात, घोषणा करतात राजाचा जय जय वगैरे. आता मला एक जस्ट कल्पना आहे माझी, आणि प्रत्यक्षामध्ये सिंहासनावर कोणीच बसलेलं नाही. एक मी कल्पना चित्र तुमच्या पुढे मांडत आहे. जर अशी परिस्थिती असेल, आणि झाली होती ती काही काळात, त्याच्यानंतर दुसरा राजा अर्थात त्यांनी अपॉइंट केला. ही गोष्ट निराळी, जॉर्ज 6 म्हणजे 6वा जॉर्ज. परंतु अशी परिस्थिती निर्माण झाली तर राज्यामध्ये काय होईल बरं? नुसता गोंधळ असेल, तिथे भ्रष्टाचार असेल आणि अराजकता निर्माण होईल. कारण कारण तिथे राजाच नाहीये प्रियानो. आता ही गोष्ट सांगण्यामागचा हेतू असा आहे की देवाने आपल्या जीवनात सुद्धा एक सिंहासन ठेवले. आता सिंहासन म्हटल्यानंतर त्या सिंहासनावर कोणीतरी बसणारच. पण आता जे तुम्ही या सभेला जॉईन झालेले आहात प्रियांनो, तर तुम्हाला उत्तर द्यायचंय की या सिंहासनावर तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्हाला बसवायचंय की तुम्हालाच बसून राहायचंय? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्या दत्तक पुत्र मालिकेशी हा संबंधित प्रश्न आहे प्रियांनो. आणि ही महत्वाची गोष्ट आहे. बंधूंनी जे वचन वाचलं, बंधू विल्सन पाटोळे यांनी, त्या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाहीये. तर हा दासपणाचा जो आत्मा आहे प्रियांनो, त्याला भीती असते. भीती कोणाची असते? देवाची भीती आहे त्याला. कारण त्याला माहितीये माझ्या गोष्टी सगळ्या जगापासून लपून राहिलेल्या आहेत आणि मला प्रश्न विचारणारा कोणी नाहीये. परंतु त्याचं जीवन जसं चाललंय तसं तो घालवत असताना त्याला एवढं माहितीये की जरी मी आज माझा राजा होऊन बसलेलो आहे, तरी माझ्यावर कोणाचा तरी अधिकार आहे आणि एक दिवस मला त्याला सामोरं जायचंय आणि तो मला प्रश्न विचारणार. भीती आहे त्याच्या मनामध्ये. त्यामुळे बहुतेक माणसांच्या मनामध्ये मरणाची भीती आहे. कारण त्यांना माहितीये जर आपण पापामध्ये मरण पावलो तर मग देवाचा न्यायच येणार. कारण आपल्याला तर कोणी तारणारच नाहीये. कारण ते तारणाऱ्याला शरण आलेलेच नाहीयेत, मुक्तिदात्याला शरण आलेलेच नाहीयेत, त्यांच्या पापांची क्षमा झालेलीच नाहीये, जिवंत देवाबरोबर त्यांचा समेट झालेलाच नाहीये. अशा स्थितीमध्ये ते घाबरणार नाही तर आणखी काय होईल दशा प्रियांनो. आणि तुम्हाला माहितीये आजच्या काळातली सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे, आपल्या ख्रिस्ती समाजातील लोकांविषयी मी म्हणतो, नास्तिक लोकांची संख्या वाढत आहे अशातला भाग नाहीये. लक्षात घ्या, सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे की आपले चर्चेस जे आहेत प्रियानो, ते तर खूप चांगले भरलेले असतात. अं, मला बऱ्याचशा चर्चेसमध्ये आमंत्रण मिळालेलं आहे. हल्ली देखील मला आमंत्रण मिळत असतं. परंतु काय, मागच्या वर्षामध्ये माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी बरेचसे आमंत्रण नाकारली. परंतु यावर्षी बऱ्याचशा सभांना मला जाता येईल असा विश्वास आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बोलावलं जातं प्रियांनो. परंतु प्रश्न असा आहे, लोकसंख्येचा म्हणजे लोकांच्या उपस्थितीचा प्रश्न नाहीये. चर्चेस भरलेले असतात आणि तुडुंब भरलेले असतात आणि बाहेर पंडाल देखील टाकलेले असतात. बघा, प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे की हे जे जमलेले लोक असतात किंवा जे तुम्ही आहात प्रियांनो, आणि ख्रिस्ती समाज जो पुष्कळ मोठ्या संख्येने आहे सध्या, जरी सरकार दप्तरी 2% असला तरी पण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी संख्या आहे प्रियांनो. आणि लक्षात घ्या, हे जे लोक आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्त आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. सिंहासनाचा प्रश्न आहे प्रियांनो. आणि
प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची अंतःकरणे भरलेली आहेत का? पवित्र आत्म्याने भरलेली आहेत का? हा एक मोठा प्रश्न आहे. बघा, बरेचसे लोक जे असतात, तुमच्यापैकी बरेच लोक असतील, 20-20 वर्षापासून चर्चला जातात, 30 वर्षापासून चर्चला जातात, हं, आणि शेकडो प्रवचन ऐकतात. आता तुमचं काय हे पहिलंच प्रवचन नसेल, याच्या आधी तुम्ही शेकडो प्रवचन ऐकले असतील. हजारो प्रार्थना सभा आयोजित होतात, अनेक उपवास केले जातात, अनेक लोक बाप्तिस्मा घेतात, अनेकांची दृढीकरणं होतात, अनेक उपक्रम राबवले जातात. तरुणांच्या सभा होतात, महिलांच्या सभा होतात, पाळकांच्या सभा होतात, पाळकांच्या दीक्षा होतात. या सगळ्या गोष्टी चालू असतात प्रियांनो. परंतु जर तुम्ही आपल्या घरामध्ये डोकावून पाहिलं, किंवा तुमच्या बरोबरीचा जो ख्रिस्ती व्यक्ती आहे, तुमच्या चर्चचा म्हणा किंवा दुसऱ्या चर्चचा म्हणा, त्याच्या खाजगीतलं जीवन पाहिलं, तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल, खूप आश्चर्य वाटेल. कुटुंबामधली तुमची वर्तणूक, बायको बरोबरची वर्तणूक, किंवा पत्नीची नवऱ्याबरोबरची वर्तणूक, मुलांबरोबरची वर्तणूक, भावंडांबरोबरची वर्तणूक, सासू सासऱ्यांबरोबरची वर्तणूक, किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांमधली वर्तणूक, हं? किंवा अ, अ, तुमचे मोबाईल जर कोणी चेक केले, तपासले, तर काय दिसून येईल बरं? तुमचे आर्थिक व्यवहार जर लोकांनी पाहिले, हं? तुमची वागण्याची पद्धत लोकांबरोबर, किंवा तुमच्या गुप्त विचारांमध्ये जर कोणाला एंट्री मिळाली, तर काय विचार चाललेले असतात बरं? एक प्रश्न उभा राहतो की खरंच पवित्र आत्मा राहतो का तिथे? खरंच प्रभू त्या ठिकाणी राहतो का? प्रभूला आम्ही जागा दिलेली आहे का? तर हा जो प्रश्न आहे ना प्रियानो, हा तुम्ही टाळू शकत नाही, कोणी टाळू शकत नाही. की दासपणाचा आत्मा माझ्यामध्ये राज्य करतोय, की दत्तकपणाचा आत्मा माझ्यामध्ये राज्य करत आहे? कोणता आत्मा माझ्यामध्ये कार्य करतोय? हा महत्वाचा प्रश्न आहे प्रियानो. आणि हा प्रश्न जो आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. तो सिंहासनाचा प्रश्न आहे. तो सिंहासनाचा प्रश्न. आणि देवाचं वचन काय करतं माहितीये का? प्रत्येक व्यक्तीला वचनरूपी आरशाच्या पुढं उभं करून टाकतं. आणि वचनरूपी आरशाच्या पुढे उभं केल्यानंतर ते माणसाचं स्वरूप त्याला दाखवतं. आता पहिली गोष्ट, पहिला मुद्दा, पहिला पॉइंट मला या ठिकाणी सांगायचं आहे प्रियांनो, की पापाविषयीची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये आपण बायबलमधल्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण बदलू शकत नाहीत, आणि त्या तशाच राहतील, आणि त्या तशाच असणं गरजेचं आहे. परंतु आपला जर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा समज आहे, किंवा अर्थ लावण्याची आपली जी पद्धत आहे प्रियांनो, त्याच्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. पाप म्हणजे फक्त कृती नाहीये, लक्षात घ्या. तो सिंहासनाचा प्रश्न आहे, हे आधी समजून घ्या. मलाकीमध्ये देवाने इस्रायल लोकांना एक फार हृदयस्पर्शी प्रश्न विचारला. ब्रदर विल्सन, कृपा करून मलाकीचं पुस्तक काढा. आपण सगळेजण मलाकीच्या मध्ये येऊया, पहिला अध्याय. आणि आपल्यासाठी बंधू विल्सन 6वं वचन वाचतील. तर या प्रश्नामध्ये देव काही महत्वाचे प्रश्न विचारत आहे. देव असं म्हणतो की मुलगा आपल्या बापाचा मान ठेवणार नाही का? तो आपल्या बापाचा मान ठेवतो, किंवा चाकर आपल्या धनाचा मान ठेवतो. पण देवाचं असं म्हणणं आहे की मी जर बाप आहे तर माझा मान कुठे? तुम्ही म्हणता की देव आमचा बाप आहे, येशू बाप्पा. हं? मग जर बाप म्हणतात, तर तो असं म्हणतो की मग माझा मान कुठे? जर तुम्ही म्हणता की तो आमचा प्रभू आहे, जर तुमचा प्रभू आहे, धनी आहे, मालक आहे, तर मग त्याचं भय कुठे? आणि प्रियानो, हे प्रश्न देव आज विचारत आहे. ब्रदर, कृपा करून ते वचन वाचा मला, की पहिला अध्याय आणि 6वं वचन, कृपा करून ते वचन वाचा. आणि सर्वांनी अगदी कान देऊन ते वचन ऐका. मलाकीचा पहिला अध्याय आणि त्याचं 6वं वचन. विल्सन ब्रदर वाचा. माईक ऑन करा आणि वचन वाचा. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धनाचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? हा, बघा, ह्या लोकांचा प्रॉब्लेम काय होता माहितीये का? त्यांना हेच कळत नव्हतं की आम्ही देवाचा कोणत्या प्रकारे अपमान केलाय.
त्यांना हे कळतच नव्हतं प्रियानो. किंवा कळत असून ते तसं सोंग घेत होते का, हा फार गहन प्रश्न आहे प्रियानो. आपण काय सायकोलॉजिस्ट नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये आपण शिरू शकत नाही प्रियानो. परंतु मला याच्यातून एक गोष्ट सांगायची आहे. पाप म्हणजे फक्त दारू पिणं किंवा व्यभिचार करणं किंवा खोटं बोलणं, किंवा चोरी करणं किंवा हत्या करणं, हे हे नाहीये. लक्षात घ्या, हे हे आहेच. लक्षात घ्या, हे आहेच. परंतु फक्त तेवढंच नाहीये. फक्त तेवढंच नाहीये प्रियानो. बायबल त्याहून आपल्याला अधिक खोल गोष्टी सांगतं. आणि या प्रत्येक पापाच्या मुळाची, जितकी मागे मी तुम्हाला 50 पापांची एक लिस्ट, एक यादी मी तुम्हाला सांगितली होती. आणि बायबलमधल्या वेगवेगळ्या वचनांमध्ये, रोमकरास पत्र त्याचा पहिल्या अध्यायामध्ये, मग त्याच्यानंतर गलतीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी ही यादी पाहायला मिळते. रोमकराच्या पत्राच्या 13व्या अध्यायामध्ये देखील पाहायला मिळते. पहिल्या पेत्रामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळते, 4थ्या अध्यायामध्ये. तर ही जी यादी आम्हाला पाहायला मिळते, त्या सर्व यादीतल्या पापांच्या मुळाची एक प्रश्न आहे प्रिया. आणि तो प्रश्न काय आहे माहितीये का? तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर कोण बसले? जे पण पाप होतं माणसाकडून, त्या प्रत्येक पापाच्या मुळाशी हा प्रश्न असतो की तुमच्या हृदयावर कोण बसले. म्हणजे पाप म्हणजे फक्त देवाचा नियम मोडणं असं नाहीये प्रियांनो. तर पाप म्हणजे देवाला त्याच्या हक्काच्या सिंहासनावरून खाली उतरवायचं आणि स्वतः त्या ठिकाणी जाऊन बसायचं. डेंजरस आहे, किती डेंजरस आहे. आणि ही जी मेंटॅलिटी आहे, ही जी स्थिती आहे, ती तुम्हाला दासपणाच्या आत्म्यामध्ये लोटून टाकते. आणि हवेने जेव्हा ते देवाने सांगितलं होतं त्यांना, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. आणि जेव्हा त्यांनी ते फळ खाल्लं, तेव्हा प्रश्न फळाचा नव्हता. प्रश्न काय होता का? देव तुमचा राजा आहे की नाही? जर देव तुमचा राजा आहे, मग देवाने सांगितलेली गोष्ट तुम्ही का मोडता? देवाने जे नाही म्हणून सांगितलं ते तुम्ही का करता? हे आम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. लहानपणी मी एक गोष्ट वाचली होती. आता ती गोष्ट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ते खरं की खोटं आपण त्याच्यामध्ये काही पडत नाही. त्या गोष्टीमध्ये मला गोष्टी खूप आवडायच्या. लहानपणी किशोरकुंज हे ते खूप यायचे पुस्तकं. आणि काही काही गोष्टी अजून माझ्या डोक्यामध्ये त्या फिट बसलेल्या आहेत. एक माणूस होता आणि एका मोठ्या कंपनीमध्ये तो मॅनेजरचं काम करायचा. परदेशामध्ये त्याला नोकरी लागली आणि तो एक मॅनेजर म्हणून काम करायचा. त्या कंपनीचा व्यवस्थापक म्हणून काम करायचा. आणि सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक चाललेलं होतं. मग आता बाहेरच्या देशांमध्ये कसं कधी कधी ते कंपनीचे जे ओनर असतात ते मॅनेजरच्या हातामध्ये सगळं सोपवतात आणि ते दुसऱ्या ठिकाणी असतात, त्यांचा व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने किंवा दुसऱ्या कामाच्या निमित्ताने ते बाहेर असतात. आता या मॅनेजरने काय करावं? त्याने त्या मूळ मालकाचे जे फोटो होते ते सगळे त्याने हटवून टाकले आणि स्वतःचा फोटो त्याने लावला. आणि जे पण त्याचे डील्स व्हायचे, जो काही व्यवहार व्हायचा त्याच्यावर तो स्वतःची सही करायचा. अर्थात त्याने मालकाची सही घ्यायला पाहिजे होती, पण तो तसं करत नव्हता, स्वतःची सही करायला लागायचा. आणि हा प्रकार कित्येक दिवस, कित्येक महिने चालू होता. आणि नंतर मग तो काय बोलायला लागला की आता ही कंपनी माझी झाली आहे, आता या कंपनीचा मालक मी. आणि त्याने काय केलं? त्याच्या बॉसला पूर्णपणे झुगारून टाकलं. अर्थात नंतर अशा गोष्टींची पोलखोल होतेच म्हणा, तो नंतरचा भाग. पण या उदाहरणातून मला तुम्हाला हे सांगायचंय की पाप आहे ना, ते नेमकं असंच करत असतं. देवाला देवाचं स्थान देत नाही प्रियांनो. आणि देवाला त्याचे निर्णय आमच्या जीवनामध्ये घेऊ देत नाही. आणि आपणच मग त्याचे निर्णय घ्यायला लागतो. आणि आपल्याला जसं योग्य वाटेल तसं आम्ही ते निर्णय घेत राहतो. देवाच्या वचनाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावतो. आणि मग आपण मन मानेल तसं वागायला लागतो. आणि प्रत्येक पापामागे मीच माझा देव आहे अशी एक
गुप्त घोषणा लपलेली असते, लक्षात घ्या. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर म्हणत असाल की देवा मला तुझं वचन माहिती आहे काय सांगतं, हा, वगैरे वगैरे, परंतु जर तुम्ही पाळत नसाल तर त्याला काही अर्थ नाही. त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही करायचंय. फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा पाप करता, तुम्ही जेव्हा देवाची आज्ञा मोडता, तेव्हा देवाला त्याच्या सिंहासनावरून खाली उतरवून टाकता. तर दासपणाचा आत्मा जो आहे ना, त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ तुम्ही देवाला त्याचं सिंहासन दिलेलं नाही आणि म्हणून तुमच्यामध्ये भीती आहे, तुम्ही दहशतीखाली आहात, देवाच्या दराऱ्याची तुम्हाला धाक आहे आणि तुम्हाला माहिती आहे एक दिवस त्या देवाला मला तोंड द्यावं लागेल, मग माझी काय स्थिती होईल? प्रियानो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. आता हा जो प्रश्न आहे प्रियानो, तो पुढे घेऊन जात असताना दुसरी एक महत्वाची गोष्ट मला पापाविषयी सांगायची आहे. पाप जे आहे ना, ते नेहमी खोट्या आनंदाचं तुम्हाला वचन देतं, खोट्या सुखाचं वचन देतं. मी एका ठिकाणी गेल्या वर्षापासून कल्याण या ठिकाणी देवाचं वचन शिकवायला जात आहे एका मंडळीमध्ये. त्या ठिकाणी आम्ही याकोबाचं पत्र शिकत आहोत. आता सध्या आम्ही 14-15 या वचनामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही एक फार सुंदर गोष्ट शिकलो. प्रेषित याकोबाचं पत्र पहिला अध्याय त्याच्या 14, 15, 16 वचनांमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतो. तो काय म्हणतो माहितीये का? प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो आणि भुलवला जातो, तेव्हा तो मोहामध्ये पडतो, पहिली गोष्ट. आणि मग वासना गर्भवती होते आणि ती पापाला जन्म देते आणि मग फायनली ते पाप परिपक्व झाल्यावर मरण उपजवतं. आणि याकोब म्हणतो, माझ्या बंधूंनो, तुम्ही फसू नका. मनुष्य स्वतःच्या वासनेने भुलवला जातो, भरकटला जातो, नंबर 1. नंबर 2, ती वासना गर्भवती होते, म्हणजे त्याचं काम चालत राहतं, त्या वासनेचं काम चालत राहतं, ती गर्भवती होते. आणि मग तिसरी गोष्ट, ती पापाला जन्म देते आणि मग या पापाची चटक लागलेला मनुष्य त्या पापामध्ये वाढत जातो. एक पाप, दुसरं पाप, तिसरं पाप, चौथं पाप, पाचवं पाप, 6वं पाप, 7वं पाप, असं चक्र निर्माण होतं. त्याला वाटतं की काहीच होत नाही, मी एवढी पाप करतोय आणि काहीच होत नाही. पण त्याला हे माहिती नसतं की हे पापाचं चक्र त्याला कुठे घेऊन चाललंय? मरणाकडे. तर हे 4 टप्पे याकोबाने सांगितलेले आहेत. वासना जी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये निर्माण होते, ती गर्भवती होते. तिसरी गोष्ट, ती पापाला जन्म देते, पाप घडतं आणि मग त्या पापाची चटक लागते आणि त्या सवयीमध्ये तो अडकून जातो आणि मग ते पाप मरण घेऊन येतं जीवनामध्ये. तो म्हणतो की फसू नका. तुम्हाला मला ही गोष्ट सांगायची आहे की पाप आपला खरा चेहरा कधीच दाखवत नाही. पाप तुम्हाला असं कधी म्हणणार नाही की बघ माझ्या मागे मी तुझं फॅमिली लाईफ एकदम डिस्ट्रॉय करून टाकणार. असं पाप म्हणत नाही. तू माझ्या मागे ये म्हणजे मी तुझं मॅरेज लाईफ उद्ध्वस्त करणार. आता समजा तुम्ही एखाद्या स्त्रीच्या नादी लागला तर पाप तुम्हाला असं म्हणणार नाही की बघ मी तुझं मॅरेज लाईफ ना आता उद्ध्वस्त करून टाकतो. पाप तुम्हाला खोट्या सुखाचं अभिवचन देत. पाप तुम्हाला असं म्हणणार नाही की बघ मी तुझा विवेक भाव आता जाळून टाकणार आहे, किंवा असं म्हणणार नाही की बघ तुझी प्रार्थनेची सवय आहे ना ती मी पूर्ण घालवून टाकणार. हे पाप तुम्हाला म्हणत नाही. पाप काय म्हणतं माहितीये का? बस एकदाच कर, एकदाच टेस्ट घे, कोणाला कळणार नाही, हे आपण सिक्रेट ठेवूया, हे गुप्त ठेवूया आपण, आणि तुला हे मिळालं पाहिजे, तू त्याच्या योग्यतेच आहे, बघ तुझ्या हातामध्ये ह्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि तुम्हाला माहितीये का, मग या गोष्टींच्या नादी लागून मग कोणी दारूच्या आहारी जातं, कोणी भ्रष्टाचाराच्या आहारी जातं,
कोणी निंदा नालस्तीच्या आहारी जातं, कोणी घमेंडीच्या आहारी जातं, कोणी स्त्रियांच्या आहारी जातं. वेगवेगळ्या पापांच्या आहारी लोक जातात. मग त्याच्यामध्ये लोक, तुम्हाला माहिती आहे का, ड्रग्सच्या आहारी जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या पापांच्या आहारी लोक जातात. असंख्य पापाचे प्रकार आहेत प्रियांनो. तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही मोबाईलमध्ये, आता तुम्ही मोबाईल ऑन के कोणाला कॉल लावला तर काय वाजतं बरं? हं? ती मोबाईलवरची बाई काहीतरी सूचना देते ना. हं? काय, तुम्ही काहीतरी इन्व्हेस्ट केल्यानंतर पैसे डबल, पैसे टिबल असं येतं ना मोबाईलमध्ये. ते वाजत राहतं, वाजत राहतं. आपल्याला असं वाटतं कधी एकदाचे त्या बाईचं बोलणं संपतं आणि आपली बिलिंग वाजते आणि आपण कॉल करतो. ते कशासाठी सरकारने ते लावलेलं आहे माहिती आहे, रिंगटोन? कारण ऑनलाईन फसवणूक आता खूप वाढली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हे ऑनलाईन फसवणूक करणारे जे लोक असतात ना, ते काही डायरेक्ट तुम्हाला जाळ्यामध्ये ओढत नाहीत. लक्षात घ्या, ते काही असं जाळं घेऊन दाखवत नाहीत, बघा हा आमचा ट्रॅप आहे, किंवा सगळे पैसे ते तुमचे मागत नाहीत. काहीतरी तुम्हाला ऑफर करतात, किंवा कधी कधी तुम्हाला पैसे पाठवतात, 100 रुपये पाठवतात, किंवा 200 पाठवतात, किंवा 500 पाठवतात, आणि नंतर कॉल करतात, अरे माझे 500 रुपये ना तुमच्याकडे आलेले आहे, परत मला आहे ना तुम्ही हे रिटर्न करा प्लीज, चुकून झाले, आम्ही याला करणार होतो. आणि मग तुम्ही काय करता, ठीक आहे ठीक आहे बाबा, आपल्याला कशाला पाहिजे ते 500 रुपये दुसऱ्याचे. मग आपण परत ते त्याच्या जीपेवर वगैरे किंवा त्याने दिलेल्या नंबरवर आपण ते रिटर्न करायला जातो. आणि मग सगळा आपला जो डेटा आहे किंवा तुमची जी माहिती आहे ती सगळी त्याच्याकडे जाते. आता हे लोक काय करतात, आधी विश्वास जिंकतात, मग एखादं भेट वस्तू देतात किंवा गोड बोलतात, मग तुम्हाला सुरक्षित वाटतं, आणि मग ते तुमचं संपूर्ण खातं रिकामं करून टाकतात. पाप नेमकं असंच करतं प्रियांनो. पाप भुलवतं, ते तुमचा विश्वास संपादन करतं, मग तुमचा विवेक जिंकून घेतं, मग तुमची इच्छा जिंकून घेतं, मग तुम्हाला सवय लावतं, तुम्हाला लावतं पाप. आणि मग तुमचा स्वभाव तो पापाचा स्वभाव बनून जातो, आणि मग ती तुमची ओळख बनून जाते. अरे हा मनुष्य ना, हा मनुष्य चोरटा आहे, हा मनुष्य लबाड आहे, मनुष्य फ्रॉड करणार आहे, हा मनुष्य व्यभिचारी आहे, या माणसाने 2 लग्न केली, या माणसाने 3 लग्न केली, आणि हा चर्चला जातो, हा असं करतो. तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही, मग माणसं स्वतःला प्रश्न विचारतात, असं कसं झालो, ते असं का का झालो, मी असं का केलं? आणि मग ते पस्तावा करत बसतात, कपाळाला हात लावून घेतात. तुम्हाला सांगू, या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला त्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्ही ज्या क्षणी हा निर्णय घेता, प्रभू मी माझ्या हृदयाच्या सिंहासनावर तुला बसवत आहे, तुम्हाला माहितीये, तुमच्या सगळे प्रश्न सोडवण्याचा तो राजमार्ग आहे प्रिया, तो राजमार्ग आहे. आणि ही महत्वाची गोष्ट आहे, ती तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा, तुमच्या जीवनामध्ये असं कोणतं पाप आहे ज्याच्याविषयी तुम्ही असं म्हणता की मला एकदाच करायला पाहिजे हे पाप, बघू करून तर बघू, टेस्ट तर घेऊन बघू. हं? पाप नेहमी खोटं वचन देतं, आनंदाचं किंवा सुखाचं. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. ज्या पण पापामध्ये तुम्ही असाल प्रियांनो, ते पाप तुम्हाला प्रश्न विचारतं, तू प्रभूला सिंहासनावर बसवलंस का? ते फार महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट मला या पापाविषयी सांगायची प्रियांनो, बघा, तुम्ही जेव्हा दासपणाच्या आत्म्याखाली असता प्रियांनो, तुम्ही भीतीखाली असता, आणि तुम्ही पापाची गुलाम असता, आणि देवाची कृपा बघा किती मोठी आहे. देवाने ही स्थिती जी आहे ती बदलून टाकण्यासाठी काल्वरीच्या वधस्तंभावर आपल्या प्रिय पुत्राला पाठवलं, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. हं? प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्हा मानवांना तारण्यासाठी आला, आणि तारण्याचं किती मोठं आणि गौरवी कार्य त्याने केलेलं आहे. तो क्रुसावर आमच्यासाठी मरण पावला. आता ही शुभवार्ता आपल्या ख्रिस्ती समाजातल्या कोणाला माहिती नाही असं तुम्हाला व्यक्ती सापडणार नाही.
सगळ्यांना माहिती आहे. तो आमच्यासाठी आला, त्याने प्राण दिला, त्याच्याद्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळते, आम्ही शुद्ध होतो, आम्ही पवित्र होतो, आम्ही देवाची लेकरं बनतो, देवाच्या घरामध्ये जातो, जीवनी पुस्तकामध्ये आमचं नाव लिहिलं जातं, देवपित्याबरोबर आमचा समेट होतो, आम्हाला त्याचं नीतिमत्व मिळतं. अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत प्रियांनो, आणि आपल्या सर्वांना माहिती आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आम्हाला पवित्र आत्मा मिळतो. आता हा पवित्र आत्मा सगळ्यात पहिली एक महत्वाची गोष्ट करतो, ते म्हणजे आमची दृष्टी बदलतो. आमचा दृष्टिकोन जो आहे तो बदलून टाकतो. आणि ही खूप गौरवी गोष्ट आहे प्रियांनो, हे लक्षात घ्या. बघा, पवित्र आत्मा तुम्हाला या गोष्टीची खात्री पटवतो की तुम्ही पापामध्ये आहात, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळेच तुम्हाला त्याचं नीतिमत्व मिळू शकतं, अन्यथा तुम्हाला देवाच्या न्यायाला तोंड द्यावं लागणार. आणि जर ही भीती तुम्हाला घालत असेल तर या दासपणातून तुम्हाला बाहेर निघणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वातंत्र्य देतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की रोमी लोक जे होते ना, ते रोमी लोक जेव्हा दत्तक घ्यायचे एखादा शूरवीर, जरी तो वाईट असला, गुन्हेगार असला, पण त्यांना असा वारस पाहिजे असायचा, तो फार दणकट असेल, राकट असेल, शूर असेल, आणि जो त्यांचं राज्य वाढवेल, अं, ज्याच्या मान सन्मान वाढेल, अशा व्यक्तीला ते दत्तक घ्यायचे. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. त्याचे सगळे गुन्हे ते लोक माफ करून टाकायचे, त्याला वारस बनवून टाकायचे. आता हे जे दत्तक घेतलेले लोक असायचे, कधी कधी तरुण पण असायचे, 20 वर्षाचे, 22 वर्षाचे, 25 वर्षाचे, असे तरुण सुद्धा असायचे, आणि त्यांना दत्तक घेतलं जायचं. आता तुम्ही जेव्हा पश्चाताप करता, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन देता, आणि प्रभूला असं म्हणता की प्रभू तू या सिंहासनावर बस, या सिंहासनाची योग्यता आणि पात्रता माझी नाहीये, ती योग्यता फक्त तुझी आहे, आणि मी आज ती माझी घोडचूक सुधारत आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रभूला त्याच्या सिंहासनावर बसवता, तुम्हाला माहितीये का, एक मोठा चमत्कार घडतो. तुमची गुलामी नष्ट होऊन जाते, तुमची गुलामी नष्ट होऊन जाते. आणि हा पवित्र आत्मा तुम्हाला पहिली गोष्ट जी सांगतो ती ही, की तू आता गुलाम नाहीस, पापाचा दास नाहीस, म्हणून तुला ही गुलामी करायची नाही. तू दत्तक पुत्र आहेस, आणि तुला या स्वातंत्र्यामध्ये जीवन जगायचे, पापाला तुला लाथाडून जीवन जगायचे. तुमच्या लक्षात आलं? ही किती मोठी गोष्ट आहे. का तुम्हाला पापाला लाथाडायचं? कारण या पापाने तुझ्या जीवनाची नासाडी करून टाकली, तुला दोष भावनेमध्ये ठेवलं, तुला भीतीखाली ठेवलं, तुला दहशतीखाली ठेवलं, तुला न्यायाखाली ठेवलं. परंतु आता तू त्या सर्व गोष्टीतून सुटलेला आहेस, तू आता दंडमुक्त झालेला आहेस, तू आता दोषमुक्त झालेला आहेस, तू ख्रिस्ताच आहेस. आता पापाची कुठलीही हुकूमत तुझ्यावर चालणार नाही. तू आता पापाचा गुलाम नाहीये. कारण तुला माहितीये का, पापाचा गुलाम जो असतो तो गुलामासारखाच वागतो, तो गुलामासारखाच वागतो. आणि प्रियांनो, ते दत्तक घेतलेले जे तरुण असायचे, रोमी लोकांनी दत्तक घेतलेले, त्यांना पहिली ट्रेनिंग ही द्यायची की आता तुम्ही राजघराण्याचे वारस आहात. किंवा एखाद्या कुलीन माणसाने जर त्यांना दत्तक घेतलं असेल, तर कुलीन घराण्याचे तुम्ही वारस आहात, आणि तुमचे सगळे गुन्हे माफ झालेत. परंतु तुमचं जे जुनं कल्चर आहे, तुमची जी जुनी संस्कृती आहे, जुने रिवाज आहे, तुमचं उठणं बसणं बोलणं चालणं, हे तुम्हाला आता बदलायचंय. मग राजघराण्याचे संस्कार त्यांच्यावर केले जायचे, किंवा कुलीन घराण्याचे संस्कार त्यांच्यावर केले जायचे. कशासाठी? आता तुमची आयडेंटिटी बदलली आहे, तुमची ओळख बदलली आहे. या रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये पौल आम्हाला हीच गोष्ट सांगतो, तुमची आयडेंटिटी आता बदलून गेली. कधी? जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त
त्याच्या सिंहासनावर बसवता, हृदयाच्या सिंहासनावर. पवित्र आत्मा काय करतो? तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीची, तुमच्या ओळखीची जाणीव करून देतो. ही तुझी आयडेंटिटी आहे. तू ख्रिस्तामध्ये नीतिमान आहे, ख्रिस्तामध्ये न्यायी ठरलेला आहे, ख्रिस्तामध्ये पवित्र आहे, ख्रिस्तामध्ये शुद्ध आहेस, तू राजा आहेस, तू याजक आहेस, तू राजघराण्यातला आहे, देवाच्या कुटुंबामध्ये तुला आणलेलं आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त तुझं मस्तक आहे. स्वर्गातील पिता तुझा बाप आहे, त्याला तू अब्बा आणि बाप्पा म्हणावं म्हणून हा पवित्र आत्मा तुला देण्यात आलाय. तुमच्या लक्षात आलं? हा पवित्र आत्मा तुमचा चेहरा बदलत नाही, तुमची उंची बदलत नाही, तुमचा आवाज बदलत नाही. हा, पवित्र आत्मा काय करतो माहितीये का? तुमची आयडेंटिटी बदलतो, तुमची ओळख बदलतो. तुम्ही तेच राहता, पण तुमची ओळख बदलतो. म्हणजे काय? ओळख बदलली की तुमची वर्तणूक बदलते, आणि वर्तणूक बदलली की तुमचं चारित्र्य बदलून जातं, तुमची दृष्टी बदलून जाते. प्रियांनो, किती गौरवी गोष्ट आहे, किती गौरवी गोष्ट आहे. आणि मग तुम्हाला ख्रिस्ताच्या मागे चालता येतं. पवित्र आत्मा तुम्हाला कृपा पुरवतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जेव्हा मरण पावला प्रियानो, तेव्हा त्याने आमचे पाप, आमचे अपराध, आमचे अन्याय हे सगळं तर घेतलं, प्रश्नच नाही. परंतु त्याने आपले शापही घेतले, परंतु त्याने आपली जुनी ओळख सुद्धा स्वतःवर घेतली, त्याच्यासाठी सुद्धा त्याने दंड भोगलाय. हे बरेचदा आपल्याला कळत नाही, लक्षात घ्या. आणि ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने दंड भोगलाय, मग ती जी जुनी ओळख आहे, ती जी वाईट गोष्ट आहे, ती माझ्या जीवनात किंवा तुमच्या जीवनात का असायला पाहिजे? का असायला पाहिजे? कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाशी तुम्ही एकरूप झालात. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता तेव्हा मरणाशी एकरूप होता, त्याच्या पुनरुत्थानाशी एकरूप होता, आणि पुनरुत्थानाशी एकरूप झाल्यामुळे देव तुम्हाला नवीन ओळख देतो. आणि ती नवीन ओळख तुम्हाला सांगते, आता तुला नवीन जीवनात चालायचंय. आणि नवीन जीवनात चालत असताना तुमचं पहिलं युद्ध पापाविरुद्ध असतं. तुमच्या लक्षात आलं? याकोबाच्या पत्रामध्ये हीच गोष्ट सांगितलेली. माणसाचा फार खतरनाक शत्रू सैतान नाहीये, त्याचं शरीर आहे. लक्षात घ्या, याकोबाने तेच बिंबवले. आपण सगळ्या गोष्टी सैतानाच्या माथी मारून मोकळं होतं, पण तुमच्यामध्ये लोभ असतो, तुमच्यामध्ये कुवासना असते, तुमच्यामध्ये निंदा करायचा स्वभाव असतो. या शरीराच्या गोष्टी आहेत, आणि तुम्हाला मी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गलती करायच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये त्या शरीराच्या गोष्टी तुम्ही त्याची यादी पहा, किती भयानक त्या गोष्टी आहेत प्रियांनो. आणि या पापाविरुद्धच्या लढाईमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला पदोपदी, क्षणोक्षणी विजय देतो त्याच्या कृपेच्या द्वारे. आणि याची सुरुवात तुमच्या नवीन ओळखीपासून होते. नवीन ओळख तुम्हाला नवीन वर्तन देतं, आणि नवीन वर्तन तुम्हाला नवीन चारित्र्य देतं. म्हणून सिंहासनाचा प्रश्न तुम्हाला आज सोडवायचा आहे. तयार आहात का तुम्ही? तुम्हाला याचं उत्तर द्यायचंय प्रियांनो. तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर कोण बसलंय? की याच भ्रमात राहायचं, हा मला मिळालाय पवित्र आत्मा, मला मिळालाय, आणि दासपणाच्या जीवनामध्ये तुमचं जीवन पुढे चालू ठेवायचं. तुम्हाला माहिती आहे, आपल्या समाजाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झालाय? ते खोट्या भ्रमामध्ये आहे. म्हणजे दासपणाचा आत्मा जीवनामध्ये राज्य करत असताना सुद्धा ते असं समजून बसतात की मी देवाचं लेकरू झालोय. हा हा खतरनाक भ्रम आहे, खतरनाक भ्रम आहे प्रिया, खतरनाक भ्रम आहे. एका म्हातारीने सोन्याचा कडा जपून ठेवला. ती म्हणाली की हा कडा जो आहे मी माझ्या नातवाच्या लग्नाच्या वेळेला मोडीन, आणि माझ्यातर्फे त्यांना काहीतरी छान भेट दे. आणि खूप वर्ष तिने तो जपून ठेवला. आजीबाईचे बटवे असायचे ना जुन्या काळामध्ये, त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला माहितीये,
नातवाचं लग्न निघालं आणि मग ती आपल्या लेकीला घेऊन गेली सोनाराकडे. म्हणे की आता मी ह्या कडा मोडायला गेली, दुकानदाराला दाखवलं आणि मोठ्या अपेक्षेने बसली होती की साहेब आता याची मला किंमत द्या, माझ्या मुलाचं लग्न निघालंय, बघा हा किती 5 तोळ्याचा 6 तोळ्याचा तरी कडा असणार. त्याने बघितला तो कडा, त्याने टेस्ट केली आणि तो काय म्हणाला, आजीबाई हा कडा नकली आहे, नुसता पिवळा दिसायलाय, पण ते सोनं नाहीये. मला माहितीये त्या आजीबाईचा किती मोठा भ्रमनिरास झाला असेल. ती तो कडा वर्षानुवर्ष त्या बटव्यामध्ये सांभाळत होती, पण तिला हे माहितीच नव्हतं की ते सोनं नाहीये. आणि आज बऱ्याच ख्रिस्ती लोकांना वाटतं की त्यांचा नवीन जन्म झालाय, ते स्वर्गात जाणार, त्यांचं तारण झालंय, त्यांना पापांची क्षमा मिळाली आहे, त्यांचं समेट झालंय, आम्ही तर मिटिंग अटेंड करतो, वाघमारे ब्रदरची मिटिंग अटेंड करतो, आता आम्हाला जीवन मिळणारच. प्रियानो, तसं जीवन मिळत नाही. ख्रिस्त तुमच्या सिंहासनावर बसलाय का? तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर बसलाय का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच द्यायचं. आणि ते उत्तर तुम्ही दिलं नाही तर तुमच्यामध्ये दासपणाचाच आत्मा निवास करतो. तुम्ही कितीही बायबल वाचा, कितीही प्रार्थना करा, हे सगळं चांगलंय, चांगलंय, वाईट नाहीये, पण त्याच्यामुळे तुम्ही स्वर्गात नाही जाणार. ख्रिस्त तुमच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाल्याशिवाय तुम्हाला दत्तक पुत्र असं गणलं जाणार नाही. हे बिंबून घ्या, हे लिहून घ्या. म्हणून तुम्हाला आज त्याचं उत्तर द्यायचंय, प्रभू मी आज तुला माझ्या सिंहासनावर बसवत आहे. आणि आज हे तुमच्या मुखातून नाही निघालं तर मला नाही वाटत की पुढे किती दिवस अजून तुम्हाला मिळतील. आणि आज जर तुम्हाला बोलावणं झालं, आज जर तुमचा प्राण गेला, नाही की जावा, तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळो, तुम्ही 100, 200, 300 वर्ष जगा, माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी. पण शेवटी माणसाचं काही सांगता येत नाही ना. किंवा आज प्रभू आला तर तुम्ही कुठे जाणार? तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर प्रभू येशू ख्रिस्त तरच तो तुम्हाला घेऊन जाईल ना. आणि तो काय म्हणेल, हे माझे दत्तक पुत्र आहेत, यांच्यामध्ये दत्तकपणाचा आत्मा वास करतो, यांच्यामध्ये दासपणाचा आत्मा वास करत नाही. देवा हे वचन समजण्यास आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. थँक्यू. गॉड ब्लेस यू.